महाराष्ट्रातील एखादा हुशार वकील असं म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं. कोपर्डी हत्या प्रकरण असू दे, 2008चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असू दे, अंजनाबाई गावित यांचा हत्याकांड असू दे, प्रमोद महाजन यांचं हत्या प्रकरण असू दे किंवा सध्या लढत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरण असू दे, अशा अनेक गाजलेल्या खटल्यामुळे चर्चेत आलेले वकील म्हणजे उज्ज्वल निकम. वकिली करत करत त्यांनी हळूहळू राजकारणातही पाऊल टाकलं. लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांचं पुनर्वसन राज्यसभेवर करण्यात आलं. राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. सध्या ते राज्यसभेवर खासदार आहेत आणि निकम कुटुंबातील एक सदस्य आता सरकारसाठी काम करत असताना हे कमी होतं की काय, म्हणून आता उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांना मुंबईचे मुख्य प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षानं नवी जबाबदारी दिली आहे. मग कोण आहेत अनिकेत निकम? उज्ज्वल निकम यांचा राजकीय प्रवास, अनिकेत निकम यांचा राजकीय प्रवास, त्यांनी लढलेले खटले, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपले स्वागत. गेल्याच आठवड्यात भाजपकडून राज्य कार्यकारिणीची मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हेच सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय. तो तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पहा. आता पुन्हा काही दिवसांनी पुन्हा एकदा संघटनात्मक बदल भारतीय जनता पक्षात करण्यात आलेत आणि या बदलामध्ये देखील नव्या तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. मुंबई प्रदेश कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली असून यात एक सगळ्यात विशेष नाव लक्ष वेधून घेत आहे, ते म्हणजे अनिकेत निकम यांचं. अनिकेत निकम कोण आहेत? तर भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले आणि पराभवानंतर राज्यसभेत नियुक्त होऊन खासदार झालेले उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र म्हणजे अनिकेत निकम. ते देखील पेशानं वकील आहेत. आता त्यांची भाजपकडून मुंबई मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची देखील नियुक्ती करण्यात आली. तसेच किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजीत मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता या नियुक्तीमधून भाजपला नेमकं काय साधायचं याबाबत चर्चा सुरू झाली. वडील खासदार असताना मुलाला मुख्य प्रवक्ता पद देऊन निकम कुटुंबांची दुसरी पिढी राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय का, असा प्रश्न विचारला जातोय. दुसरीकडे सुशिक्षित आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याचा संदेश देण्याचाही प्रयत्न भाजपचा असू शकतो असं म्हटलं जाते. पण अनिकेत निकम कोण आहेत? त्यांचा प्रवास, त्यांचं राजकारण, त्यांची वकिली नेमकी कशी राहिली, चला जाणून घेऊयात. अनिकेत निकम हे पेशानं वकील आहेत. त्यांचा जन्म 18 जून 1985 चा आहे. ते व्यवसायानं वकील आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयात ते सर्वोच्च न्यायालयात फौजदारी प्रकरणामध्ये वकिली करतात. अनिकेत निकम यांचं बालपण जळगावमध्ये गेले. त्यांचं शालेय शिक्षण जळगावमधल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून 2008 साली कायद्याची पदवी घेतली. पुढे 2009 साली त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून LLM म्हणजेच कायद्याचं पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. बराक ओबामा यांच्याशी देखील त्यांनी यांच्यासोबत यांच्या एका चळवळीत त्यांनी काम केल्याचंही सांगितलं जातं. भारतामध्ये परत आल्यानंतर 2009 पासून त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्रातील वेगवेगळी न्यायालय आणि काही प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी बाजू मांडली. न्यूयॉर्कमध्ये शिकत असताना 2008 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं. पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात ते पुन्हा राजकारणात सक्रिय दिसले. खरं तर ते राजकारणात येण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून करतायत असे काही जाणकार सांगतात. त्याच काळात त्यांचे वडील उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मग ते त्यावेळी त्यांच्या प्रचारात दिसून आले. अनिकेत निकम यांनी अनेक हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि पॉलिटिकल लोकांच्या खटले लढवलेले आहेत असं दिसून येते. ते एक प्रायव्हेट वकील असल्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांनी लढवल्यात किंवा सेलिब्रिटी आणि मोठे मोठे महत्वाचे नेते यांची वकिली त्यांनी केली, खटले यांनी लढवलेत. काही स्पेशल नावं सांगायची झाली तर पृथ्वीराज चव्हाणांचा आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी संबंधित फसवणुकीचं जे प्रकरण चर्चेत आलं होतं ते, अभिनेता विद्युत जामवाल यांच्यावर मारहाणीचं आरोपाचं जे प्रकरण झालं होतं ते असू दे, किंवा 2018ला मी टू हे जे आंदोलन जोर धरत होतं, या आंदोलनाच्या काळात अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता ते प्रकरण देखील अनिकेत निकम यांनी लढलेलं आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण, त्यांच्या कारखान्याचं, किंवा भाजप नेते नारायण राणे यांच्यावर दाखल झालेलं बदनामीचं प्रकरण असो, किंवा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही प्रकरणं असो, अशा अनेक महत्वाच्या पॉलिटिकल आणि सेलिब्रिटी खटल्यामध्ये ते चर्चेत राहिलेत आणि वकील म्हणून त्यांनी बाजू मांडली आहे. आता उज्ज्वल निकम हे राजकारणात असताना अनिकेत निकम राजकारणात येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी उज्ज्वल निकमांच्या प्रचारात उडी पण घेतली होती आणि आता त्यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तेव्हा आता ते कसे छाप पाडतील, त्यांचं पुढचं राजकारण कसं असेल हे पाहणं महत्वाचं आहे. पण यात उज्ज्वल निकम कोण आहेत हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात. जळगाव जिल्हा न्यायालयातून निकमांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांच्या कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली ते 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे. तर त्यावेळी तत्कालीन सरकारने या खटल्यासाठी निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. मग जळगावचे निकम मुंबईला आले. संपूर्ण खटला निकमांनी चालवला. हा खटला 2007 मध्ये संपला. म्हणजे तब्बल 14 वर्ष हा खटला सुरू होता. या काळात त्यांना सरकारकडून Z+ सुरक्षा तसेच बुलेट प्रूफ गाडी देण्यात आली होती. याशिवाय त्यांनी गुलशन कुमार मर्डर केस, अंजनाबाई गावित हत्याकांड, प्रमोद महाजन हत्याकांड, कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि सध्या चर्चेत असलेलं संतेश देशमुख हत्या प्रकरण यामध्ये ते सरकारी वकील म्हणून काम करतायत. 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 2024 ची लोकसभा निवडणूक ते लढवले होते. यावेळी ते राजकारणात जाणार नाहीत, मी राजकारणात प्रवेश करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मात्र असं असतानाही एक पाऊल पुढे टाकत त्यांनी भाजपकडून 2024 ची लोकसभा निवडणूक उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून निकमांना मैदानात उतरवलं होतं. मात्र त्यात काही यश आलं नाही. काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. मात्र पराभवानंतर लगेचच त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि राज्यपाल नियुक्त खासदारांच्या कोट्यामधून त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आणि ते आता खासदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे वडील खासदार आणि पुत्र आता मुंबईतील भाजपचे प्रमुख प्रवक्ते असणार आहेत. त्यामुळे आता निकमांचं राजकारण कोणत्या वळणावर जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.